काय मंगेशराव, तुमच्याशी बोलायचं होतं, जरा येता का 2 मिनिटं? हा चला. हा सर, मला माहिती आहे लगीन घाई आहे, पण 4 दिवसापूर्वी तुम्ही ऍडव्हान्स देणार होता. पण आता लग्नाची वेळ जवळ आली, पण तुम्ही केटरिंगचे पैसे दिले नाही. हो, ते काय प्रॉब्लेम झालाय मंगेशराव, ते पैसे आहेत ना ते घरीच विसरलोय. हे बघा, मी कॅटरिंगवाला आहे आणि लग्नाआधी तुम्ही सगळे पैसे मला वेळेवर द्यायला हवे होते. आता लग्नाचा दिवस उजाडला तरी तुम्ही आमचे पैसे का देत नाहीत? मंगेशराव, आपण थोडं हळू आवाजात बोलूया का? म्हणजे काय आजूबाजूला लोक आहेत, मग ऐकतील उगाच. हे बघा, ते मला माहित नाही. मला माझे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता हवेत. ए काय काय चाललंय? काय देशपांडे सरांशी नीट बोलायचा. तू मध्ये का बोलतोयस? तू कोण आहेस? मी पुतण्या यांचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. सगळे बघतायत. हो, सगळे बघतायत की इंद्रा आणि दीपिका मॅडमचं लग्न होतंय. आपल्यामध्ये अंतरपाठ धरल्यावर जितका वेळ जाणार आहे ना, तितका वेळ सुद्धा मला तुम्हाला नजरेआड जाऊ द्यायचा नाही आता. पण थोडा धीर धरा, कारण कसं आहे, आता ह्याच चेहऱ्याला आयुष्यभर सहन करायचंय. काय बरं वाटतंय ना? ते सोड, तू इतका वेळ कुठे होता ते सांग. या आनंदाला सुरुंग लावायला गेलो. म्हणजे काय नाही, तुझी मोठी जाऊ तुझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला आली ते बघ. हे बघ, दीपूला आता वाटत असेल की लग्न झालं म्हणजे सगळं झालं. मी तिला सुखाने जगू नाही देणार. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
हॅलो शलाकाजी, सत्तू बोलतोय. देशपांडे सर आहेत का? हॅलो, काय झालं? नाही, तुम्ही देशपांडे सरांकडे द्या ना, मी त्यांनाच सांगतो. एक मिनिट. एक मिनिट. ख्यातातया गंडकी बाबा, पूर्णा बाबा, सत्तूजींचा फोन आहे. सत्तूजींचा फोन आहे, जरा बोला ना. कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान. हा बोल सत्तू. अहो सर, अहो घरात पैसे नाही आहेत. नीट पाहिलंच का तू? हो सर, सगळीकडे पाहिलं सर. हे टीव्हीच्या बाजूला ड्रॉवर आहे ना, त्याच्यात पाहिलं, सोफ्यावर पाहिलं, कुठेच नाही आहे सर. पिशवीच सापडत नाहीये. सर, तुम्ही घराला कुलूप लावलं नव्हतं का निघताना? नाही, मी आलो तेव्हा घराला कुलूप नव्हतं. तू आतल्या खोलीत कपाटात बघ, कपाटात. हा सर, हा बघतो. अरे हे सत्तू, अरे फार मजा आणली हा त्या रिक्षावाल्याने लग्नामध्ये. म्हणजे असं लग्न मी माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं. हो, खरंच. काय कसं वाटतंय? सगळं ठीक आहे ना बाबा? हो हो हो, सगळं उत्तम आहे. तू का आलीस? नाही, बराच वेळ तुम्ही कोणीच बाहेर आला नाही. सगळे विचारतात तुम्हाला. हो, ते काय गोष्टी बोलत बसलो होतो ना, त्यामुळे. झालं, आता झालं, आटपलं सगळं. बाकी चल जाऊया बाहेर. तुम्ही दोघं व्हा पुढे, आम्ही आलोच. एक लक्षात ठेवा, कुणालाही बाहेर कळता कामा नये. आपणही बाहेरच थांबूया. देशपांडे मास्तर, तुम्हाला काय वाटलं हे लग्न लागलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं? अहो, आता तर खरी मजा येणार आहे. एकीकडे तुमची मुलगी सासरी जाणार आणि दुसरीकडे गहाण ठेवलेले हे घर तुम्हाला सोडावं लागणार. हॅलो, अनमोल पतपेढी, कार्तिक साळगावकर बोलतोय. देशपांडेंनी तुमच्याकडनं कर्ज घेतलं होतं ना, घर गहाण ठेवून? हा, ते घर आहे ना लगेच जप्त करा. कारण या जन्मात तरी देशपांडे तुमचं कर्ज फेडू शकत नाहीत. हो, लगेच. तुम्ही आता आई वडिलांच्या व वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करून आशीर्वाद द्या. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.